मित्रांनो, आता फक्त एकच दिवस आजचाच बाकी आहे आणि त्यापूर्वी आपल्याला या MBBS आणि BDS चा जो 15% कोटा आहे त्याचं जे काउन्सिलिंग च्या बाबतीतल्या प्रक्रिया आता उद्यापासून होणार आहेत. तर त्या बाबतीत आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटलं आणि म्हणून मी तुमच्या समोर आता आलेलो आहे. तर डॉक्युमेंट्स कुठले रिक्वायर्ड आहे आणि त्याच्या स्टेप्स काय आहे, वेबसाईट काय आहे, तारखा कुठल्या महत्वाच्या आहेत, हे 3 मुद्दे आता आपले असणार आहे. तेव्हा आता आपण सुरुवात करूया पहिल्या पॉइंट पासून. तर पहिला मुद्दा आता उद्याची 27 तारीख आहे, आज 26 तारखेला आपण या ठिकाणी मी तुमच्या समोर आलेलो आहे. तेव्हा उद्या 27 तारखेला आपल्याला हे रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे. याचा अगोदर मी तुम्हाला टाइम टेबल दिलेला आहे आणि तो शेवटी देखील एका स्लाइड मध्ये आपण घेतलेला आहे आणि तुम्ही साईटवर देखील तो तुम्ही गेलात तर तो तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं आता यामध्ये काय काय महत्वाचं आहे ते लक्षात घ्या. सुरुवातीला जी वेबसाईट आहे ती लक्षात घ्या. या ठिकाणी मी ती वेबसाईट दिलेली आहे. तुम्ही www.mcc.nic.in तर या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला खालील प्रक्रिया 4 महत्वाच्या त्यामधल्या काही प्रक्रिया करायच्या आहेत आणि काहीचे तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे त्यासाठी पुढच्या स्टेप्स करता. तर पहिली स्टेप आपली न्यू रजिस्ट्रेशनची असणार आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. त्या ठिकाणी रोल नंबर आपला जो आहे तो, ऍप्लिकेशन फॉर्म नंबर वगैरे आणि त्याचं व्हेरिफिकेशन वगैरे त्या ठिकाणी होईल आणि आपल्या समोर तो आपलं ते रजिस्ट्रेशन होऊन जाईल. आता ही पहिली रजिस्ट्रेशनची स्टेप आहे ती खूप महत्वाची आहे. रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे यासाठी आणि हे लक्षात घ्या, हे 15% जो कोटा आहे त्याच्यासाठी आपण हे करत आहोत. अजून राज्याचं जे काउन्सिलिंग वगैरे आहे त्यानं पुढचं वेळोवेळी मी तुम्हाला ते सांगणार आहे. सध्या ते नाहीये. हे सर्व केंद्राकडून ज्या जागा भरल्या जाणार आहेत राज्यासाठीच्या 15% आणि इतर काही जे काही राज्य आहेत किंवा जे काही कॉलेजेस आहेत त्यांच्या 100% देखील जागा याच माध्यमातून भरल्या जात असतात. तर यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे, पहिला मुद्दा आपण क्लिअर केला रजिस्ट्रेशनचा, तर त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला महत्वाचा लक्षात घ्यायचा आहे. दुसरी स्टेप म्हणून आपण त्याला की पेमेंट. आपल्याला ते पेमेंट बद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि यामध्ये पुन्हा आपण त्याचं रिपिटेशन करणार आहोत की आपल्याला कुठल्या पेमेंट कॅटेगरीमध्ये आपण बसतो, कोणतं पेमेंट आपल्याला करायचंय, सिक्युरिटी मनी किती आपल्याला भरायचं आहे काय. तर हा मुद्दा दुसरा असणार आहे आपला. तिसरा जो पॉइंट आहे तो फिलिंग ऑफ चॉईस अँड लॉकिंग आहे. तर चॉईस फिलिंग करताना आपल्याला कॉलेजेसची नावं आता व्यवस्थित ती भरायची आहे. आपल्याला कुठं किती मार्क्स आपले आहेत आणि आपण कुठल्या ठिकाणी आपला नंबर लागू शकतो हे थोडंसं मागचे जर आपण कट ऑफ वगैरे बघितले तर ते लक्षात येतं आपल्या. आणि म्हणून चॉईस फिलिंग खूप महत्वाचं आहे आणि लॉकिंग देखील. फिलिंग ऑफ चॉईस बरोबरच लॉकिंग देखील आपल्याला करायचं असतं. ते तिसरी स्टेप आहे ती. त्यानंतर डिक्लेरेशन होत असतं, सीट म्हणजे रिझल्ट वगैरे येत असतो आणि सीट अलॉटमेंट देखील होत असतात आणि ही स्टेप आपल्या हाती नसते, ही MCC करत असते आणि शेवटी आपल्याला त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं असतं आणि त्यावेळेस आपल्या सोबत काही डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे आहेत की ज्याची यादी आता मी पुढे दिलेली आहे तुम्हाला. तर रिपोर्टिंगच्या वेळेस ते सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर ह्या स्टेप होत्या आपल्या पहिल्या रजिस्ट्रेशनच्या बाबतीत. मी तुम्हाला साईटचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करा. त्यानंतर पेमेंट ऑप्शन तिथे येणार आहे, ते पेमेंट भरा. त्याच्यामध्ये फिलिंग ऑफ चॉईस करायची आपल्याला, लॉकिंग वगैरे करायचंय. त्याच्या सर्व टाइम टेबल तो ठरलेला आहे, तो अगोदर देखील दिला गेलेला आहे तुम्हाला आणि परत मी शेवटची एक स्लाइड त्याच्यासाठी ठेवलेली आहे, ती पुन्हा एकदा व्यवस्थित पहा. त्या तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सीट अलॉटमेंट वगैरे जे आहे ते होईल आणि त्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंग त्या कॉलेजमध्ये जाऊन करावं लागेल. तर अशा ह्या सगळ्या स्टेप आपल्या आता पुढच्या कालावधीमध्ये होणार आहेत. आता MBBS BDS 15% कोटा काउन्सिलिंग जे आहे याच्यासाठी डॉक्युमेंट्स जे तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन, कारण याचं व्हेरिफिकेशन हे जिथं तुम्हाला सीट अलॉटमेंट झालेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तिथंच तुम्हाला तो प्रवेश वगैरे घ्यायचा आहे. तर यासाठी तुम्हाला सोबत तुमच्या काय काय पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सीट अलॉटमेंट लेटर. आपल्याला आता ते तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन वगैरे करणार, पेमेंट करणार, त्यानंतर तुमचं ते तुमचा नंबर कुठं लागला काय याचं देखील वेबसाईट वरती येऊन जाणार त्या आणि त्यानंतर तुम्हाला ते सीट अलॉटमेंट लेटर
मिळत असतं ते, किंवा तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यावं लागेल. तर हे झाला पहिला मुद्दा की हे लागेल तुम्हाला सीट अलॉटमेंट लेटर. त्यानंतर आहे कॉपी ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, किंवा आपण त्याला कन्फर्मेशन पेज वगैरे म्हणतो. आपण जो फॉर्म सुरुवातीला भरला होता तर त्याची कॉपी, झेरॉक्स वगैरे जे काही असेल आपल्याकडे, किंवा त्याचं प्रत म्हणतो आपण त्याला, ती लागणार आहे. त्यामध्ये कन्फर्मेशन पेज असतं. त्यानंतर ऍडमिट कार्ड, हे खूप महत्वाचं आहे. आपण ज्या ऍडमिट कार्डवरती परीक्षा दिली, नीट UG 2020. त्यानंतर आहे नीट UG 2020 ची मार्कशीट किंवा रँक लेटर जे आहे आपलं आपण काढलेलं असेल ते आता डाउनलोड करून घेतलं असेल तुम्ही ती मार्कशीट तुमची. त्यानंतर आहे पेमेंट स्लिप, तर ही पण महत्वाची आहे. आपण जे पेमेंट अगोदर भरलं होतं ती स्लिप देखील सोबत असू द्या. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला, डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे, HSC मार्कशीट लागणार आहे, SSC पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे सगळं तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. आता ओरिजिनल आणि त्याच्या झेरॉक्स देखील सगळ्या कॉपीज जास्तीत जास्त काढून ठेवा त्या. आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी लागत असतं आपल्याला, इथेही ते लागणार आहे, त्याचे झेरॉक्स देखील लागणार आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे, ते देखील त्याचा फॉर्मॅट आहे, त्या पद्धतीने ते आपल्याला काढून घ्यायचंय. पर्सन विथ डिसेबिलिटी सर्टिफिकेट PWD म्हणतो आपण त्याला, ते देखील सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. तर एवढ्यावरच भागणार नाहीये. तर आता पुढे पहा, इफ ऍप्लिकेबल, म्हणजे जर तुम्ही विशिष्ट कॅटेगरीमध्ये आहात, तुम्हाला रिझर्वेशन मध्ये तुम्हाला पाहिजे आहे तुमचा प्रवेश, किंवा ते तुम्हाला काउन्सिलिंग तशा पद्धतीने करायचं आहे, तर कास्ट सर्टिफिकेट, आता हे आपण सेंटरचं करतोय त्यामुळं हे इथं लक्षात ठेवा की त्यांचा एक फॉर्मॅट आहे कास्ट सर्टिफिकेटचा, त्या फॉर्मॅटमध्ये ते असावं. आपलं जे कास्ट सर्टिफिकेट राज्याचं असतं तर ते आपल्याला आपल्या स्टेट काउन्सिलिंगसाठी कामी येणार आहे. आणि हे केंद्रासाठी स्पेशल त्यांचा वेगळा फॉर्मॅट आहे, ज्या काही कॅटेगरीमध्ये असेल त्याचा. तर ते आपल्या त्या नीटच्या जे त्याचं माहितीपत्रक होतं त्यामध्ये फॉर्मॅट दिलेला आहे, त्या पद्धतीने ते काढून घ्यायचंय, किंवा काढून घेतलेलंच असेल आता ते तुमच्या सोबत ते ठेवायचं. तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपल्याला लागत असतं, जात वैधता प्रमाणपत्र म्हणतो आपण त्याला. त्यानंतर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट आहे, आणि 8 पासपोर्ट साईज फोटो देखील आपल्याला सोबत ठेवायचे आहे ज्यावेळेस तुम्ही प्रवेशासाठी जाणार आहात. म्हणजे ही शेवटची 5वी स्टेप जी होती कॉलेजला जाऊन प्रवेश घेण्याची, त्यासाठी हे सगळं लागणार आहे. त्यानंतर स्पेसिफाईड रिझर्वेशन असतं पहा, डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3, हे जे एक्स सर्व्हिसमॅन वगैरे असतात त्यांचे त्या सर्टिफिकेट जर ते असतील, तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये असाल तर ते तुम्हाला लागेल, किंवा ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट देखील डिफेन्स वाल्यांसाठी असतं. त्यानंतर D1 आणि D2 डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सन, तर हे लागणार आहे. त्यानंतर D3 जे आहे डिफेन्स 3 ट्रान्सफर सर्टिफिकेट, हे देखील लागेल. MKB म्हणजे जे डिस्प्यूट एरिया सर्टिफिकेट म्हणतात त्याला, किंवा मदर टंग सर्टिफिकेट, तर हे काही कॅटेगरीज असतात ह्या लक्षात ठेवा. आणि त्यानंतर HA म्हणजे हिली एरिया म्हणतो आपण त्याला, पर्सन डोमेसाईल किंवा HSC SSC ज्याने हिली एरियातून केलेला आहे, ज्याचे पॅरेंट्स त्या एरियातले डोमेसाईल्स आहेत, रहिवासी आहेत ते. आणि EWS एलिजिबिलिटी सर्टिफिकेट, हे देखील जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये असाल तर, अर्थात इफ ऍप्लिकेबल मधलाच मुद्दा आहे हा. आणि ऑर्फन सर्टिफिकेट, अनाथ वगैरे जे असतात तर त्या मुलांचं ऑर्फन सर्टिफिकेट ते मिळत असतं. तर हे सर्टिफिकेट होते. त्यानंतर मी फी बद्दल तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की याचं जे काउन्सिलिंगला तुम्हाला जाण्याच्या अगोदर तुम्ही ह्या फी स्ट्रक्चर किंवा त्याच्यासाठी लागणारे जे रजिस्ट्रेशन फी आहे ती लक्षात घ्या. त्यामध्ये नॉन रिफंडेबल, रिफंडेबल हे सगळे मुद्दे लक्षात घ्यायचे आपल्याला. आता पुन्हा एकदा, तर फॉर 15% ऑल इंडिया कोटा, सेंट्रल युनिव्हर्सिटी, DU, AMU, BHU अँड जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी आहे दिल्ली, AFMS आर्म फोर्स आणि ES आहे. तर या सर्वांसाठी नॉन रिफंडेबल म्हणजे हे परत न मिळणारे आहेत, लक्षात ठेवा. नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी आहे त्यांची 1000 रुपये फॉर अनरिझर्व कॅन्डिडेट्स, आणि 500 रुपीज आहेत SC, ST, OBC आणि फिजिकल हँडिकॅपसाठी. तर हे नॉन रिफंडेबल, याचा अर्थ असा होतो की ही फी परत मिळणार नाही आपल्याला. आता रिफंडेबल जे आहे ते 10,000 रुपये आहे अनरिझर्व कॅटेगरी करता, आणि 5,000 रुपये आहे SC, ST, OBC आणि फिजिकल हँडिकॅप्स करता. तर हे महत्वाचा मुद्दा आहे हा, याच्यावर लक्ष ठेवा.
त्यानंतर फी फॉर रजिस्ट्रेशन फॉर डीम्ड युनिव्हर्सिटी नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी जी आहे त्यांची ती 5,000 रुपये आहे आणि ही सर्व कॅटेगरी करता आहे. त्यानंतर रिफंडेबल सिक्युरिटी अमाऊंट जे आहे ते 2 लाख आहे आणि हे रिफंडेबल आहे म्हणून हे लक्षात ठेवा. ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन तुम्हाला ते द्यावं लागणार आहे, नंतर ते रिफंड होऊन जात असतं आपल्याला. तर हे फी बद्दल होतं. हा टाइम टेबल तुम्ही ऑलरेडी आपण याच्यावर चर्चा केलेली आहे, परंतु पुन्हा एकदा लक्षात ठेवा की उद्याची जी तारीख आहे ती 27 ऑक्टोबर आहे आणि उद्यापासून रजिस्ट्रेशन, पेमेंट, चॉईस फिलिंग वगैरे स्टार्ट होऊन राहिलेलं आहे. आणि हे पहा 2 तारखेपर्यंत म्हणजे 27 पासून तर 2 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत म्हणजे 2 नोव्हेंबरच्या 5 वाजेपर्यंत ते असणार आहे त्या सर्व्हर टाइम नुसार. आणि पेमेंट फॅसिलिटी वगैरे जी आहे ती 2 नोव्हेंबरला 7 वाजेपर्यंत असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता बाकीचं मुद्दे मी ऑलरेडी त्याच्यावर चर्चा केलेली असल्यामुळे त्याला रिपीट करत नाही. तर एवढे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता इथं लक्षात ठेवायच्या आहे आणि या पद्धतीने तुम्हाला या काउन्सिलिंग करता जायचं आहे. तर आणखी काही अडचणी असतील तर त्या विचारा केव्हाही. धन्यवाद.